त्रिगुणाचे मूळ 17वीचे सार उन्मनीचे बीज जाणरया शून्य ब्रह्म चक्षुचे अंतरी निर्विकार निरंजन तोचिते ग सूर्यचंद्र दोन्ही प्रकाशिले साजरे त्रिकुट संचरे अनाठस ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे राहारे निजबोधी निरंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 10 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 98 क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम मुपैति दिव्यम. अर्थात दोन्ही मार्गापैकी कोणताही मार्ग असो, योगाच्या बळानं असो किंवा भक्तीच्या सामर्थ्यानं असो, जर अशी अवस्था जीवाला प्राप्त करता आली, थोडक्यात आपल्या देहाला जे नवद्वार म्हटलेले आहेत त्या नवद्वारामध्ये मधून प्राणाचं उत्क्रमण होत असतं, प्राणोत्क्रमण होत असतं. या देहाचा त्याग करून जीव बाहेर पडतो. ती अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये भगवंताशी असलेलं नातं त्याचा विसर पडला आहे का? भगवंत तत्व ईश्वर तत्व सोडून विषयामध्येच वासनेमध्येच मन अडकलं आहे. हेच म्हणजे अंतसमयीची या देहधारीची अवस्था कशी असावी? चित्त स्थिर केलेलं असावं, चेहरा प्रसन्न असावा आणि भाव भगवंताच्या प्रती आर्त असावा. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो देवा, अतिशय उत्कृष्टपणे जगलो, कधी कुणाला त्रास दिला नाही, कायिक वाचिक मानसिक हिंसा जाणतेपणानं मी कुठेही घडू दिलेलो नाही आणि तुझेच कार्य आयुष्यभर करत राहिलो, असा भावनेनं अगदी प्रापंचिकदृष्ट्या विषयांच्या दृष्टीनं अनासक्त होऊन आकांक्षा विरहित कुठलीही इच्छा शिल्लक नाही. कसं आहे, मृत्यू येणं, मृत्यू आणि मोक्ष, मृत्यू आएगा सो जाएगा. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू येणारच आहे. महाराज जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्यते न तम शोचितुम मर्यसि. अर्जुना, जन्म मृत्यूविषयी विचार करायचं तू मनातून काढून टाक. का सांगतायत भगवंत असं? कारण या दोन्ही गोष्टी जीवाच्या हातात नाही महाराज. आएगा सो जाएगा, या मृत्यूलोकी जो आलेला आहे त्याला एक ना एक दिवस मरण आहेच. राजा परीक्षिताला 7 दिवसात मरण होतं, आम्हालाही 7च दिवसात मरण आहे. सोमवार ते रविवार, बाकी 8व्या दिवसाची निर्मिती आमच्याकरिताही नाही महाराज. मग प्रत्येक वेळेस यायचं जायचं, यायचं जायचं, जन्मायचं खायचं प्यायचं मरायचं, जन्मायचं खायचं प्यायचं मरायचं, हेच करत राहायचं का? 84 लक्ष योनीमध्ये असताना हेच चालू असतं. परंतु मनुष्य देह जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस भगवंताशी ओळख करण्याचं सामर्थ्य, भगवत स्वरूपाचं जाण घेण्याचं सामर्थ्य या मानवाच्या बुद्धीमध्ये भगवंतानं हे प्रदान केलेलं असताना सुद्धा विषयासक्त होऊन जर जीव भरकटत राहत असेल तर या जीवनाला अर्थ नाही महाराज. मोक्षाच्या प्रती वाटचाल व्हायला पाहिजे. मग मोक्षाची प्राप्ती झाली किंवा कसं, हे आम्हाला कसं कळणार महाराज? आजच्या ओळीमध्ये भगवंताने याविषयी माऊलीने दृष्टांत फार भारी दिलेला आहे.
मोक्ष मिळाला किंवा कसं हे कसं कळणार? त्याचं एक साधं सूत्र संत आपल्यापुढे मांडतात की मृत्यू आलेला आहे, अंतिम श्वासाची वेळ आली आणि इच्छा शिल्लक आहेत, अजून हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, जीव अडकलेला असेल तर त्या जीवाला आलेला तो मृत्यू आहे, मरण आहे. आणि मोक्ष, आयुष्य शिल्लक आहे अजून, आणि कुठलीच इच्छा शिल्लक नाही, कुठलीच आकांक्षा नाही, कुठल्याच विषयासक्ती नाही, विषयाच्या प्रती आकर्षण नाही. भगवंताचंच कार्य, परोपकाराचंच कार्य निस्वार्थपणे, कुठल्याही प्रकारचं स्वतःचा स्वार्थ त्यामध्ये नाही, अशा संहितेनं, अशा विचारधारेनं जेव्हा मनुष्य जीवन जगायला लागतो त्यावेळेस समजायचं की मोक्षाची प्राप्ती झाली. यापेक्षा मोक्ष वेगळा नाहीच महाराज. म्हणून अंतसमय जवळ येताना इंद्रियांचा स्वभाव आहे क्षीण होत गेलेले असतात. त्यावेळेस शंका येते की कुठलं भगवंताचं नाम येणार. त्यावेळेस येतं महाराज, येत असतं. पडिले वळण इंद्रिया सकळ, त्याच्या नामस्मरणाशिवाय एक क्षणही वाया जात नाही. उलट ती अवस्था, वृद्धापकाळाची अवस्था, हे खरं तर चिंतना करता दिलेली शरीराची रचना आहे ती. कारण त्या ठिकाणी कुठलंही कार्य, कुठल्याही विषयाचं सेवन करण्याचं सामर्थ्य माणसाच्या अंगी राहिलेलं नसतं. मग त्या अवस्थेमध्ये जर तो हा विठ्ठल बरवा हा संबंध जोडला गेलेला असेल तर त्याच्या नामाशिवाय दुसरं काहीही मनामध्ये येत नाही महाराज. आणि त्याचं सातत्य टिकवून ठेवण्याचं काम भगवंत करत असतात. कारण आयुष्यभर ज्यानं माझं आपल्याला कोणी चांगलं म्हणत असलं तर तो आपल्याजवळच राहावं किंवा आपण त्याच्या अवतीभोवतीच राहतो. कारण तो आपल्याला चांगलं म्हणतो आहे, आपण गुणवान आहोत, त्याच्या दृष्टीनं आपल्यामध्ये विशेष गुण आहे, तो आपल्याला टाकून बोलत नाही, आपली स्तुतीच करतोय, असं जेव्हा येतं तेव्हा आपण साहजिकच त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये सदैव राहावं अशी अपेक्षा करतो. मग भगवंताला नाही का अपेक्षा होत असणार की ज्यानं सदैव आपलं नामाचंच गुणगान गायलं, आपल्या रूपाचं गुणगान गायलं, आपल्या व्यापकतेचा, आपल्या विस्तीर्णतेचा, आपल्या पूर्ण सामर्थ्याचा, याला आपल्या संपूर्ण स्वरूपाचं याला जाणीव राहिली आणि हा कृतकृत्य भावनेनं जे काही प्राप्त झालेलं आहे ते त्या शक्तीतूनच, त्या ईश्वर शक्तीतूनच मला प्रदान करण्यात आलेलं आहे, अशा कृतज्ञतेनं जो जगलेला आहे महाराज, त्याच्या मुखामध्ये का नाम येणार नाही? अंतसमयी त्याच्या मुखात नाम येणारच. आणि ते आणण्याचं भगवंत म्हणतात ती व्यवस्थासुद्धा मीच करतो. योगक्षेमम वहाम्यहम, ते टिकवून ठेवण्याचं. नुसतं प्राप्ती नाही, योग म्हणजे प्राप्ती आहे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेलं टिकवून ठेवणं. तर दोन्ही भगवंत म्हणतात त्याला मी ते प्राप्तही करून देतो आणि अंतिम श्वासापर्यंत टिकून ठेवण्याचं कार्यही मीच करतो. पण अर्जुना, भाव कसा पाहिजे? अनन्यश्चिंतयन्तो माम, माझं ध्यान कसं करायला पाहिजे? तर अनन्य भावानं करायला पाहिजे, अनन्य भावानं. यावर भाष्य करताना माऊली 98 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात का झाकलिया घटीचा दिवा, निजे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. दृष्टांत दिलेला आहे. आधी पाहायचे महाराज, अजूनही खानदेशमध्ये पाहतात की मृत्यू झाल्यानंतर पीठ, आपलं ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असं प्लेनमध्ये सारवल्यासारखं जमिनीवर ठेवतात, त्यावर दिवा ठेवतात आणि त्यावर टोपलं किंवा घट पालथा घालतात. पालथा घातल्यानंतर आता साहजिकच हवा न मिळाल्यामुळे तो दिवा विझणारच आहे, शांतपणे तो विझत जातो. पण तो विझल्यानंतर सकाळी जेव्हा ते घट उचललं जातं त्यावेळेस त्या पिठावर पावलं उमटलेले असतात महाराज. पुढचा जन्म या जीवाला कोणता दिला आहे,
घसरणीसारखं असेल तर सर्प जन्मात गेलं, पक्षासारखं असेल तर पक्षीच्या जन्मात गेलं, पशुचे खूर म्हटलेले असतील तर पशुचे, अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. असो, तो दिवा जो आहे, माऊली वर्णन करतायत, भगवंत अर्जुनाला सांगतायत, तो दिवा का झाकलिया घटीचा दिवा, नेनिजे काय झाले केव्हा. तो केव्हा विझला. दिव्य अवस्था ज्या माणसाला प्राप्त झालेली असते, ज्याला कसं जगावं हे कळालेलं असतं, आपण कुठून आलो आणि कुठं जायचं आहे याचं ज्ञान झालेलं असतं अर्जुना. अशा माणसाला अंतसमयी माझं नाम मुखामध्ये आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी दृष्टांत देत आहेत की मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला, म्हणजे तो केव्हा विझला, हे ज्याप्रमाणे समजून येत नाही, त्याप्रमाणे मानव देह धारण केलेला असा हा पुण्यवंत, हा परब्रह्म मनुष्य, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू, माऊली तर म्हणतात की तो मनुष्य नसतोच, तो परब्रह्मच, तो परमात्माच प्रत्यक्ष त्याच्या रूपानं या पृथ्वी तळावर आलेला असतो. तो दिवा जेव्हा केव्हा विझला, घटाखाली ठेवलेला, हे जसं कळून येत नाही, तसं हा पुण्यवंत मनुष्य केव्हा देह ठेवतो याचं आपल्याला सूचनाही मिळत नाही किंवा कळूनसुद्धा येत नाही. म्हणजे अतिशय सहजपणे, कुठलाही त्रास न होता शांतपणे तो दिवा जसा विझतो, तसा कलेवरातून हा जीवात्मा, हे ब्रह्मतत्व त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जातं. पुन्हा या मृत्यूलोकी त्याला येण्याची गरजच भासत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा तिथे गेलं की तिथून परत येणे नाही, ते ठिकाण अर्जुना माझं आहे. का झाकलिया घटीचा दिवा, नेनिजे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.